थोडंसं साहेबांच्या आठवणी या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी काढल्या आणि बंटी साहेबांनी बोलता बोलता बोलले की मागच्या वर्षी साहेबांनी आणि महाराज साहेबांनी सांगितलं हे एकच वर्ष नाही, दरवर्षी झालं पाहिजे, त्याप्रमाणे आपण आज हे दुसरं वर्ष आहे. आणि साहेब ही निष्ठावंत ही जी पुस्तिका आहे ही गुरुबाळांची पुस्तिका आहे. पुढच्या वर्षी याच पुस्तिकेच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचे लेख घेणार आहोत. त्यामुळं पुढच्या वर्षी आपण हिची स्मरणिका आपण काढणार आहोत आणि ती स्मरणिका संपूर्ण पप्पांच्या जीवनपटावर असेल. त्याचबरोबर एक लघुफीत या ठिकाणी तयार करायला आनंद खासबागदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत की ज्याचं पुढच्या वर्षी त्याचं म्हणजे हुतात्मा पार्कमधल्या काही क्लिप असतील किंवा बरेचसे त्यांचे काही डॉक्युमेंट या ठिकाणी मिळायला लागले आणि महापालिकेतनं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभते. तर पुढच्या वर्षी आपण या दोन गोष्टी या स्मृतिदिनाच्या निमित्तानं करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल चव्हाण कुटुंबियांच्या मार्फत आज सागरभाई स्टेज पाठीमागे जरी व्यवस्था बघत असली तरी या कार्यक्रमाच्या माझ्या माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा माझा भाऊ माझ्याबरोबर खंबीरपणे उभा राहतोय. म्हणून मी या ठिकाणी असतो. मी कुठलाही निर्णय घेत असताना मी कुठलाही निर्णय घेऊ दे पण तो माझ्या पाठीमागं बॅकबोन सारखा उभा राहतोय. तुमच्या पाठीमागं जसं भैया असतात तसं आज सागरभाई सुद्धा माझ्या पाठीमागं उभा राहतोय आणि म्हणून मी या स्टेजवर आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. महाराज साहेबांच्या आठवणी सांगायची झाल्या पप्पांच्या बाबतीत तर महाराज साहेब पप्पांचा 51वा वाढदिवसाचा पण फोटो त्यामध्ये मी छापलाय. त्यावेळेला सुद्धा आपणच अध्यक्ष म्हणून होता आणि नंतर हो आणि त्याच्यानंतर बंटी साहेबांच्या बंटी साहेब 3 वर्ष प्रयत्न करत होते की पप्पांचा एक मोठा नागरी सत्कार मला घ्यायचा आहे. अगदी दिग्विजय सिंग असतील मोठे मोठे नेते त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की महाराष्ट्रातला नेता बोलवायचा नाही, बाहेरचा नेता बोलवायचा आणि मोठा कार्यक्रम घ्यायचा. हे बंटी साहेबांच्या मनात कायमपणे होतं. 1.5-2 वर्ष त्याच्यात सातत्यानं प्रयत्न करत होते आणि मग 20 ऑगस्टला आपल्याला कन्हैया कुमार त्या ठिकाणी मिळाले आणि 28 तारखेला साहेबांचं निधन झालं. म्हणजे अगदी आम्हाला चव्हाण कुटुंबियांना वाईट वाटते की त्यांची ती शेवटची इच्छा होतीच काय म्हणून ती थांबली आणि सगळ्यांना भेटले त्या कार्यक्रमात. बंटी साहेब तुमच्यामुळं तो कार्यक्रम घडला आणि सगळ्यांना माझा बाप भेटून गेला. अगदी आमचा बाबूराव कांबळे सुद्धा शेवटला फोटो काढताना रडला आणि म्हटलं साहेब आमच्यासमोर तुमचा कार्यक्रम झाला. साहेब सततचे आभार आहे आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा आभार आहे की एवढं प्रेम कुणालाही मिळत नाही. आपण पप्पांच्या नंतर भाई असेल मी असेल जेजरे असेल सातत्यानं तुम्ही आमच्या चव्हाण कुटुंबियावर प्रेम केले. असंच प्रेम आपलं राहू दे. आई महालक्ष्मीची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद जय भारत.